रामपूर गावामध्ये राहणारी रेखा सुशील, ससंस्कृत आणि अभ्यासामध्ये हुशार होती. रेखा गरीब शेतकऱ्याची मुलगी होती. घराची हालत खूप नाजूक होती. अभ्यासाबरोबरच घरच्या कामामध्ये आईची मदत करायची. अभ्यास करता करता जेव्हा आईला काम करताना बघितलं, रेखा मदत करायला येते तर आई तिला थांबवते. अरे राहू दे बाळा, तू आधी तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. आई झालाय माझा अभ्यास. ठीक आहे, तू एक काम कर, तू आता अभ्यास कर आणि लवकर झोपून जा. उद्या तुला उठून कॉलेजला पण जायचं आहे ना? हा आई. रेखा जवळच्याच एका कॉलेजमध्ये जात होती. ती BSc ॲग्रिकल्चर सेकंड इयरमध्ये शिकत होती आणि आपल्या कॉलेजच्या प्रत्येक परीक्षामध्ये पहिलीच येत होती. पण रेणू आणि तिचे मित्र तिच्यापासनं खूप जळायचे. ते लोक रेखाशी नफरत करायचे. माहितीये, हिनी ना टीचरवरती ना काळा जादू केला आहे. प्रत्येक अभ्यासामध्ये फर्स्ट कशी येईल सांग, नाहीतर कशी येणार ही फर्स्ट? हा, बरोबर बोललीस रेणू. या गाववालीचं काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपलं जीवन हे मुश्किल करणार आहे. जगायचं मुश्किल तर आपण करूया हिचं. ना चेहरा ना सौंदर्य, आली मोठी क्लासमध्ये फर्स्ट येणारी. शहरातला श्रीमंत बापाची मुलगी होती. यामुळे आपले कपडे आणि आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याचे ती खास लक्ष ठेवायची. आपल्या भोल्यापणात जगत असणारी रेखा नेहमी स्वतःला खालच्या दर्जात बघायची. जेव्हा थंडीचा मौसम येतो, रामपूरमधून शहरात येणारी रेखा जेव्हा घरातून निघायला लागली तेव्हा आई बोलते, अरे रेखा, किती थंडी आहे बाहेर आणि तू कॉलेजला जात आहेस तर मफलर तरी घेऊन जा. नाही आई, मी जाईल अशीच. अरे बाळा, किती थंडी आहे, ऐक माझी गोष्ट, मफलर घेऊन जा, अशी नको जाऊस. पण आई, ते खूप जुनं आहे. पण थंडीपासून तर वाचवेल ना, तू घालून जा, मी सांगते ना. ठीक आहे आई. रेखा चालतच गावामधून कॉलेजला येत जात होती. रेखा मफलर घालून कॉलेजमध्ये येते तर रेणूनी तिला बघताच मस्करीमध्ये बोलली, अरे बघा तरी, जर्किंग आणि जॅकेटच्या जमान्यामध्येही मफलर घालून आली आहे आणि ते पण फाटलेलं, ते पण जुनं. अरे बघा तरी. अरे ही तर मफलरवाली बनली. अरे मफलरवाली नाही, फाटलेली मफलरवाली बोला, फाटलेली मफलरवाली. रेखा या सर्वांपासून खूप दुःखी होते आणि ती खूप रडते आणि कॉलेजच्या मागे जे थोडं जंगलासारखं होतं तिथे पोचते तर तिथे एक तिला आवाज येते. जेव्हा बघितलं तर तिच्या कॉलेजची मुलं राकेश आणि जितेश होते. राकेश आपल्या छर्राच्या बंदुकीला घेऊन कुठेतरी निशाणा लावत होता. अरे इथेच असेल, कालच इथे बघितलं होतं मी. अरे हो, तिकडे बघ. तू शांत राहा, ध्यान लावू दे ना. राकेश आणि जितेश एक झाडावर बसलेल्या घारवरती आपला निशाणा लावत होते. त्यासाठी कॉलेजच्या जवळच्या जंगलामध्ये छरीची बंदूक घेऊन आले होते. जसाच त्यांनी बंदुकीने त्या घारवरती निशाणा टाकला, त्यांना एक सिटीचा आवाज आला. अरे यार भप्पळ, कालच्या सारखा हा गाड परत आला इथे. त्या घारीचं काय करायचं, त्याला छर्रा लागलाय. त्याला नंतर बघू, चल इथून आता. काल कसं तरी सुटलो होतो, आज जर पकडलं ना तर लफडा होईल. चल लवकर. रेखा हे सर्व बघत होती. राकेश आणि जितेशच्या गेल्यानंतर रेखा त्याच ठिकाणी येते जिथे ती घार पडली होती. उफ, किती लागलं आहे. असं वाटतं छर्रा त्याच्या आतपर्यंत गेला आहे. नाही, मला काही नाही झालंय. माझं हे जखम तर आता भरून जाईल. रेखाने जेव्हा ही आवाज ऐकली तेव्हा ती आश्चर्यचकित होते. तू बोलू कशा शकतोस? याच्यापेक्षा तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की मला माहिती आहे की तू दुखी का आहेस आणि इथे बसून तू रडत का होतीस. का सांग तरी. रेणूने तुझ्यासोबत जे केलं ते बरोबर नाही केलं. मला सुद्धा तर याच गोष्टीचं वाईट वाटलं. तू तर एक चांगली मुलगी आहेस. तू दुसऱ्यांची मदत करणारी एक स्वच्छ मनाची मुलगी आहेस. तुझ्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे. मला खूप वाईट वाटलं जेव्हा त्यांनी मला मफलरवाली बोलून चिडवलं. माझी आर्थिक स्थिती ठीक नाही आहे, यासाठी ते लोक माझी मस्करी उडवतात. मी गावाकडून येते, यासाठी ते मला चिडवतात. रेखा, तू दुखी नको होऊस. ज्या मफलरसाठी यांनी तुला चिडवलंय तेच मफलर आता तुझा सगळ्यात जवळचा साथीदार बनेल. ते कसं? जरा तुझं मफलर दाखव.
रेखाने जेव्हा आपलं मफलर बघितलं तर तो एकदमच नवीन झालेला होता. या मफलरला तुझी इच्छा असेल ती गोष्ट मागू शकतेस, पण हो, याचा तू चुकीचा वापर नको करूस, नाहीतर हे तुझ्यासोबत चुकीचं करेल. आणि हो, आणि याचा वापर जर तू कोणाचं वाईट करण्यासाठी करशील तरी सुद्धा हे नुकसानदायक आहे. आणि लक्षात ठेव, याचा वापर स्वतःसाठी आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी कर. तेव्हापर्यंतच हे वरदान आहे, नाहीतर हे श्राप बनून जाईल. हे बोलताच तो घार तिथून उडून जातो. रेखाला विश्वास बसतच नाही की हे असं कसं होत आहे. काय मी स्वप्न बघते आहे? एक घार बोलू कशी शकते आणि एक जुना मफलर नवीन कसा होऊ शकते? जे घारनी सांगितलं ते खरं होऊ शकतं. बघते. मफलर, मला तू त्या झाडावर, ज्या झाडावरती अमृत आहे ते आणून दे. तेव्हाच रेखाच्या हातावरती एक अमृत प्रकट होतो. हे तर खूप चांगलं आहे. मफलर, आता मला माझ्या घरापर्यंत उडवून घेऊन चल. रेखाचं एवढं बोलताच रेखा हवेमध्ये उडायला लागते. किती मजा येते. हे तर खरंच जादुई मफलर आहे. रेखा जेव्हा घरी येते तेव्हा ती आपल्या मफलरला बोलते, मफलर, मला लवकरात लवकर चांगले कपडे घे. एवढं बोलताच रेखासमोर नवीन नवीन कपडे येतात. रेखा खूप खुश होते. वाह, हे तर कमालच झाली. मफलर, मला अजून सुंदर बनव. एवढं बोलताच रेखाचं रंगरूप बदलून जाते. ती खूप सुंदर दिसायला लागते. वाह, मी उद्या नवीन कपडे घालून कॉलेजला जाईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा रेखा आपल्या कॉलेजला जाते तिला बघून सगळेजण आश्चर्य होतात. रेखाने नवीन कपडे घातले होते आणि आता ती खूप सुंदर दिसत होती. रेणूने जेव्हा तिला बघितलं तेव्हा ती ओळखलीच नाही. अरे, ही कोण आहे? नवीन ॲडमिशन आहे काय? अरे, ती तीच आहे, आपली दुश्मन रेखा. हे कसं होऊ शकतं? हे कसं होऊ शकतं? हे नाही होऊ शकत. रात्रच्या रात्री हे बदलाव झाला कसा? आपल्याला ह्याची माहिती काढावीच लागेल. तू जा रीमा, जाऊन कर माहिती काढ. एक गावातली मुलगी शहरातली गोरी कशी झाली? जा माहिती कर. कॉलेज सुटल्यानंतर जेव्हा रेखा कॉलेजच्या बाहेर निघाली तर रीमा तिचा पाठलाग करते. जेव्हा रेखा शहराच्या बाहेर येते तर रीमा तिला भिंतीच्या आड होऊन बघते. या रेखाच्या बच्चीचा रंगरूप बदलून कसा गेला? असं कसं होऊ शकतं? मी आता शहराच्या बाहेर आली आहे. मला आता आपल्या मफलरचा उपयोग केला पाहिजे. रेखाने मफलर आपल्या हातात घेतला आणि काहीतरी बोलली आणि तशीच ती हवेत उडायला लागली. अरे देवा, हे मी काय बघते आहे? रेखा हवेमध्ये कशी उडू शकते? मफलरवाली गोष्ट ऐकून रेणूला विश्वासच नव्हता बसत. म्हणजे हे सगळं त्या मफलरमुळे होत आहे? आपण ज्या मफलरची मस्करी उडवली तो एक जादुई मफलर निघाला. मला तो मफलर पाहिजे. रीमा, मला तो मफलर पाहिजे. आपल्याला काही करून तो घ्यावाच लागेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा रेखा कॉलेजमध्ये येते तेव्हा वाचताना तिने तो मफलर तिच्या बाजूला ठेवला. याचाच फायदा उचलून रेणूनी त्याच मफलरसारखा एक मफलर तिथे ठेवते आणि तिथून रेखाचा मफलर ती चोरते. रेखा कॉलेजनंतर शहराच्या बाहेर येते आणि तिने मफलर तो आपल्या हातात ठेवला. चल मफलर, मला आपल्या घरी घेऊन चल. रेखाच्या बोलण्याने जेव्हा काहीच नाही झालं तेव्हा रेखा आश्चर्यचकित होते. अरे मफलर, मला घरी घेऊन चल. काय झालं, आज हवेत उडत का नाही आहेस? अरे, या जादुई मफलरची जादू कुठे गायब झाली? कशी उडणार ती? मफलर तर रेणूकडे होता. रेणू त्या मफलरला बघतच जात होती. अरे वा, आता हे जादुई मफलर माझ्याकडे आहे. हे माहिती करताच रेखाचे तर होश उडून जातील. मी आता ह्याच्याकडनं जे पाहिजे ते करून घेऊ शकते. पहिले तर मला खूप भूक लागली आहे. मफलर, मला एक आईस्क्रीम आणि बर्गर आणून दे. एवढं बोलताच रेणू समोर आईस्क्रीम आणि बर्गर येतो. वा, एवढे सगळी आईस्क्रीम आणि बर्गर? आपण या मफलर पासून काहीही करू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. मफलर आपल्या जवळ ठेवून रेणू खूप खुश होते आणि दुसऱ्या दिवशी ती खूप खुश होऊन कॉलेजला येते. नवीन कपडे आणि नवीन सुंदरतेमुळे ती खूप सुंदर दिसत होती. वा रेणू,
तू तर आधीपासून खूप जास्त सुंदर दिसतेस आणि हे नवीन कपडे तर तुझ्यावर खूप छान दिसत आहेत. रीमा, तू आता बघतच जा मी काय काय करते. अरे, त्या गावातल्या मुलीला तर आधी धडा शिकव. मफलर मिळाल्यानंतर खूप अकडत होती. चल ये. क्लासरूममध्ये रेणू आणि रीमा दोघंही रेखाजवळ येतात. रेणूकडे तो मफलर बघून रेखाला खूप धक्का बसतो. माझा मफलर तुझ्याकडे कसा? हेच तर जादू आहे रेखा. हेच कारण होतं ना तुझं राहणीमान आणि कपडे बदलण्याचं कारण. आता ह्याच्याशिवाय तू काय करणार? मी सांगते, मफलर रेखाला भिकारी बनवून दे आणि हिचे कपडे घाणेरडे करून टाक आणि हिला म्हातारी बनव. रेणूने रेखासाठी वाईट विचार केलेला, पण मफलरचा जादू उलटा झाला. घाणेरडे कपडे रेणूची होते आणि ती आता म्हातारी झाली होती आणि आपलं हे रूप बघून ती रडायला लागते. नाही, मला हे काय झालं? मी म्हातारी कशी बनली? अरे देवा, मला ठीक करा. हे मफलर मला ठीक कर. मला ठीक कर. मला काय झालं? हे काय झालं? रेखाने तो जादुई मफलर आपल्या हातात घेतला. हे मफलर रेणूला ठीक कर. ती जशी होती तिला तसंच बनव. परत मफलरचा जादू चालला आणि रेणू जशी होती तशी परत झाली. मला माफ कर रेखा, माझ्याकडून चुकी झाली. मी नेहमी तुला वाईट बोलली. मला माफ कर. रेणू, तुला केलेल्यावरती पछतावा आहे या गोष्टीचीच मला खुशी आहे. आपलं चांगलं बघून दुसऱ्यांचं नुकसान करणं आपल्याला माणुसकी नाही शिकवत. माणुसकी आपल्याला मिळून मिसळून राहणं शिकवते. म्हणून यानंतर तू कोणत्याही गरीब व्यक्तीचं मस्करी नको उडवूस. नाही, मी असं कधीच नाही करणार. फतेगंज नावाचं एक गाव होतं जिथे दररोज पूरची समस्या येत होती. त्या गावामध्ये सुरेश नावाचा एक माणूस आपल्या बायको शालिनी बरोबर राहायचा. एक दिवस सुरेश शेताकडून घरी पळत पळत आला. शालिनी, चल, आपल्याला हे गाव सोडून वापस जावं लागेल. पण कुठं जायचं हो? सगळे गाववाले फतेगंजच्या पहाडावरती चाललेत. पाण्याचा पूर दुसऱ्याकडून सरळ याच बाजूला येत आहे. ठीक आहे, चला. सुरेश आपल्या बायकोला घेऊन फतेगंजच्या डोंगरावर येतो, जिथे पहिल्यापासूनच बाकी गाववाले आणि प्रधान उभे होते. प्रधान सगळ्या गाववाल्यांना बोलतो. सगळे गाववाले माझी गोष्ट लक्ष देऊन ऐका. दरवर्षी आपल्या गावामध्ये एकदाच पूर येत होता, पण यावेळेस 3 वेळेस पूर आलेला आहे. आणि जेवढ्या वेळेस पूर येतो गावातले लोकांचे घर एकदम तहसमहस होऊन जातात. म्हणजे आता गावामध्ये 3 वेळेस पूर येणार? हो, तुला हेच मानून चालावं लागेल सुरेश. पण आमची घरं पूरमध्ये तबाह होऊन जातात आणि लाकडं फक्त गावाच्या जमीनदाराकडे असतात आणि तो प्रत्येक वेळेस पूर गेल्यानंतर आपल्या लाकडांची किंमत वाढवतो. आता हे माझ्या हातात नाहीये. मी खूप वेळेस जमीनदाराला याबद्दल बोललो आहे, पण तो नेहमी माझ्या या गोष्टीला टाळून देतो. त्याचं घर गावाच्या किनाऱ्यावरती आहे, ज्याच्यामुळे पुरामुळे त्याच्या घराला काही होतं ना त्याच्या व्यापाराला काही होतं. आता तर ते पुराच्या नंतरच कळेल की घर बनवायचं कसं आहे. हळूहळू पूरचं पाणी गावामधून संपवून जातं आणि गाववाले आपापल्या घरी जायला लागतात. सुरेश आणि शालिनी जेव्हा आपल्या घरी पोचतात तर ते बघतात तर त्यांचं घर पूर्ण प्रकाराने बाद झालं आहे. आमचं घर तर पूर्ण प्रकाराने तुटून गेलं आहे. आता आपण काय करायचं? तेच जे सगळं गाववाले करत आहेत. जमीनदाराकडे जाऊन त्याच्याकडनं लाकडं घेऊन नवीन घर बनवावं लागेल. पण तो तर आता खूप पैसे मागेल लाकडांसाठी. पण आता आपण करू तरी काय शकतो शालिनी? आपल्याकडे आता काही दुसरा रस्ताच नाहीये. ठीक आहे. सुरेश आणि शालिनी जमीनदाराच्या घरी जातात. ये सुरेश, तुझीच वाट बघत होतो मी. आत्ताच तर प्रधानजी सुद्धा माझ्याकडून लाकडं घेऊन गेले आहेत. हो, मला सुद्धा तुमच्याकडनं लाकडंच विकत घ्यायची होती. आजकाल काय भाव चालू आहे? हे बघ सुरेश, गोष्ट अशी आहे की पुरामुळे लाकडांचा भाव खूप वाढलेला आहे. मला वाटलंच होतं की तुम्ही लाकडांची किंमत वाढवणार आहात. तुमचा लालच तर कधीच संपत नाही. ए, तुझं तोंड जरा सांभाळून बोलत जा. तुला माहिती नाहीये का आम्ही कोण आहे? आम्हाला माफ करा जमीनदारजी.
तुम्ही मला फक्त लाकडं द्या, ज्याच्यामुळे आम्ही आमचं घर बनवू शकू. ठीक आहे, गोदामांमधून लाकूड घेऊन जा. पण आजच लाकडांचे भाव अजून वाढलेत. हो, आम्ही विकत घेऊ शकतो ते. सुरेश आणि शालिनी गोडाऊनमधून लाकडं घेऊन जातात आणि आपलं घर फतेगंजमध्ये परत बनवतात. आणि शालिनी आपल्या नवऱ्याला बोलते, तुम्हाला जमीनदाराचं बोलणं नाही ऐकायला हवं होतं. तुला पण माहिती आहे शालिनी, गावामध्ये लाकडं फक्त जमीनदारांकडूनच मिळतात. जर तो लाकूड देणार नाही तर आपण घरात कसं राहणार? त्याने दिलेल्या लाकडांपासूनच तर पूर्ण घर गाव बनवतं. त्याच्याबरोबर कधीच बरोबर नाही होणार. तुम्ही बघा, मी बोलत आहे, लोकांच्या दुःख दर्दमध्ये तो आपली लालच पूर्ण करत आहे. असं नाही बोलत शालिनी, जर कोणी असू दे. समजले हो मी, तुम्ही खूप जास्त चांगले आहात. एवढी पण तारीफ नको करूस. मी चाललोय जंगलामध्ये, स्वतःसाठीच काही छतावरती लाकडं कापण्यासाठी. सुरेश जंगलामध्ये जातो. जसं जसं तो जंगलाच्या आत जातो तर तो बघतो की एक मोठ्या झाडाच्या खाली एक साधू ध्यानमध्ये लीन आहे. सुरेश साधूकडे जातो आणि साधू आपोआप आपले डोळे उघडतो आणि सुरेशला बोलतात, बोल बाळा, माझ्याकडे आला आहेस तर तुला काही म्हणायचंच असेल. हो साधूजी, आमचं गाव फतेगंजमध्ये वर्षामध्ये 3 वेळेस पूर येतोय आता, ज्याच्यामुळे आमचे घरं बर्बाद होऊन जातात आणि जमीनदार त्याचा फायदा उचलून लाकडं खूप महाग विकतो. काय तुम्ही मला काही उपाय सांगू शकता का? बिलकुल बेटा, मी तुझ्या गावाचं दुःख समजू शकतो. साधू आपला हात पुढे करतो आणि एक मंत्र वाचतो. जसंच तो मंत्र वाचतो त्याच्या हातामध्ये एक बासुरी येते. जेव्हाही तुझ्या गावामध्ये पूर येणार असेल तर सुरेश, तेव्हाच तू या बासुरीला वाजवायला चालू कर. ही काही साधारण बासुरी नाहीये. या बासुरीला वाजवल्याने गावातल्या सगळ्या घरांना पाय येतील आणि ते सगळे आपोआप एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नाचता नाचता निघून जातील. तुमचा खूप खूप धन्यवाद साधूजी. सुरेश ती बासुरी त्याच्याकडून घेतो आणि गावच्या प्रधानाकडे जातो आणि प्रधानला बासुरी आणि त्याच्या मागची पूर्ण गोष्ट सांगतो. जर असं आहे तर ही खूपच चांगली गोष्ट आहे, कारण लवकरच परत एकदा पूर आपल्या गावामध्ये येणार आहे. आता सगळ्यांच्या घरांना वाचवण्याची जिम्मेदारी तुझ्यावरती आहे आणि मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यावरती सोडा ते. काही महिने होतात आणि गावामध्ये परत पूर यायला लागतो. सगळेजण पळत पळत फतेगंजच्या डोंगरावर चढतात. पण सुरेश गावामध्येच राहतो. अहो काय करतायत, चला. तुम्हाला माहित पण नाहीये की ही बासुरी काम करणार पण आहे की नाही. तुम्ही का आपल्या जीवाबरोबर खेळताय? मला विश्वास आहे शालिनी, ही बासुरी जरूर काम करणार. तू जा, मी सगळ्या घरांना पहाडावरती घेऊन येतो. शालिनी तिथून निघून जाते आणि सुरेश बासुरी वाजवायला सुरू करतो. जसं सुरेश बासुरी वाजवायला लागतो, गावाच्या घरांचे पाय येतात आणि ते हलायला लागतात. सुरेश बासुरी वाजवत वाजवत फतेगंजच्या डोंगरावर जायला लागतो आणि त्याच्या मागं घरं पण यायला लागतात. प्रधान दुरून बघतो आणि बोलतो, हे तर कमाल झाला. आपले घरं तर नाचत आहेत आणि चालत चालत आपल्या पहाडावरती येत आहेत. सुरेश त्या घरांना डोंगरावर घेऊन येतो, ज्याला बघून प्रधान सुरेशला बोलतो, वा, तू तर पूर्ण गावाला नाचवलंस सुरेश. खूपच चांगलं. तू आपल्या गावातल्या घरांना आज वाचवलं. खूप 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 धन्यवाद सुरेश. प्रधानजी, हे तर माझं कर्तव्य होतं. पूरचं पाणी गावामधून जायला लागतं आणि मग परत सुरेश बांसुरी घेऊन त्याला वाजवायला सुरू करतो. घर परत नाचून नाचून त्याच्या मागं चालायला लागतात आणि तो परत त्या घरांना गावामध्ये घेऊन जातो. सगळे घर आपापल्या जागी जाऊन उभे राहतात. दुसरीकडे प्रधान जमीनदारच्या घरी जातो. प्रधानला बघून जमीनदार बोलायला लागतो, ये प्रधान, मी तर तुमचीच वाट बघत होतो. असं ऐकले गावात परत पूर आला होता, पण यावेळी सुद्धा पूर माझ्या घरापर्यंत नाही आलाय. हां, पूर तर आलाय, पण ही चांगली गोष्ट आहे की तुमच्या घराला काही नाही झालं. बरोबर बोलत आहात प्रधानजी, पण याच्या आधी तुम्ही काही सांगू. मी सांगत आहे की लाकडांचे भाव अजून वाढले आहेत.
तुम्ही प्रधान आहात म्हणून मी फक्त त्यामुळेच तुम्हाला कमी पैशामध्ये लाकूड विकत आहे. द्या पैसे आणि गोदामातून लाकूड घेऊन जा. अरे जा, एक फुटकी कवडी नाही देणार यावेळेस तुला मी. लोकांना फसवतोस तू. नाही पाहिजे तुझ्याकडनं लाकूड मलाच काय, कोणालाच तुझ्याकडनं लाकूड घ्यायची गरज नाहीये. प्रधानजी, माझ्यासोबत नीट बोला जरा. काय तुमच्या चुकीमुळे नाहीतर मी सगळ्या गावाला लाकूड देणं बंद करून टाकेल. नको देऊस, नाही पाहिजे तुझे लाकड मला. आणि तुझे लाकडं आता तू तुझ्याच जवळ ठेव. एवढं बोलून प्रधानजी आपल्या घराकडे निघून जातात आणि जमीनदारकडे त्याचा चेला गिल्लू पळत पळत येतो. जमीनदार साहेब, काय लवकर सांग, काय झालं? जमीनदार, गावामध्ये पूर आला होता, पण सुरेशच्या बासुरीने सगळ्या घराला नाचवलं आणि घर नाचत नाचत त्याच्या मागे जायला लागले. आणि जर ही चेष्टा आहे तर हा खूपच भद्दा मजाक आहे बिल्लू. नाही, मी बरोबर बोलत आहे जमीनदार साहेब. जर असं आहे तर हा सुरेश दर पुरामध्ये असंच करेल आणि लोकांच्या घराला ते पुरापासून वाचवेल, ज्याच्यामुळे लोक लाकूड विकत नाही घेणार माझ्याकडून आणि माझं खूप नुकसान व्हायला लागेल. आपल्याला काहीतरी करावं लागेल, काही ना काहीतरी करावंच लागेल. गिल्लू, तुला सुरेशचं घर माहिती आहे ना? हो मालक, मला माहिती आहे. का? रात्री तयार राहा. आपल्याला आज रात्री त्या बासुरीला सुरेशच्या घरातून चोरावं लागेल. रात्र होते आणि जमीनदार गिल्लूला घेऊन सुरेशच्या घरामध्ये घुसतात, त्याची बासुरी चोरी करण्याच्या उद्देशाने. पक्का हे सुरेशचंच घर आहे ना? हो मालक, हे सुरेशचंच घर आहे. तुम्ही बघा, इथेच कुठेतरी ती बासुरी ठेवली असेल. ते लोक स्वयंपाकघरात जातात, जिथे जमीनदारला ती बासुरी सापडते. ही बघ, हीच ती बासुरी. हीच ती बासुरी आहे ना? बासुरीला कोण कधी स्वयंपाकघरात कशाला ठेवेल? का का कुठे गायब झालास तू? गिल्लू तिथून गायब होतो. जमीनदार त्या बासुरीला उचलतो आणि घराच्या बाहेर येतो, पण घराच्या बाहेरच गिल्लू उभा राहतो. काय झालं मालक? बासुरी भेटली की नाही? कुठे गायब झाला होतास तू? बासुरी भेटली आहे मला. आता चल इथून, याच्या आधी की तो सुरेश उठून जाईल. मालक, तुम्ही तर खूपच लालची आहात हो. तोंड सांभाळून बोल जरा. काय त्यानं काही चुकीचं बोलला का? प्रधान जमीनदाराच्या मागच उभा होता आणि त्याचबरोबर सुरेश आणि बाकी गाववाले पण होते. प्रधानजी, तुम्ही यावेळी इथे? जी, मीच त्यांना इथं बोलवलं होतं. ते मालक असं आहे की लालची तर मी पण आहे, पण माझ्यामध्ये मन आहे. मी गाववाल्यांचं वाईट करून माझ्या स्वतःचं चांगलं होईल असा विचार नाही करणार. आत्ता यावेळी गावातून निघून जा जमीनदार, नाहीतर आम्ही सगळे गाववाले मिळून एकदम प्रेमाने तुला इथून धक्के मारून निघून काढून टाकू. ठीक आहे, मी जातो. जमीनदार बासुरी सुरेशला देतो आणि गाव सोडून कायमसाठी निघून जातो. आणि गावामध्ये जेव्हा पण पूर येतं, सुरेश बासुरी वाजवून गावच्या घरांना पूरपासून वाचवतो.